जावई अमित डुकरेने सासऱ्याचा खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. अहिल्यानगरमधील सत्य घटना. आजकाल कोणाच्या मनात काय चालले असेल याचा भरोसा देता येत नाही. अगदी नात्यातील कोण कोणाचा घात करेल याचा नेम उरलेला नाही. इतके चिंताजनक आणि भीतीदायक वातावरण तयार होत आहे. अहिल्यानगरमध्ये धक्कादायक नमुना ठरणारी घटना उघडकीस आलेली आहे. पुण्यातील एका जावयाने आपल्या सासऱ्याला अहिल्यानगरमध्ये आणून मारून टाकले. सगळे पुरावे संपवून मृतदेह टाकून तो साथीदारांच्यासह पसार झाला होता. पण पोलिसांनी अथक मेहनतीने तपास केला आणि या गुन्ह्याचा छडा लावला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अमित डुकरेची पत्नी ही रामदास सोनवणे वय वर्ष 55 यांची मुलगी ही सुमारे 1 वर्षांपासून सासरी नांदत नव्हते. अमितला तिच्यापासून 2.25 वर्षांची मुलगी आहे. मुलगी सासरी नांदत नसल्याने रामदास हा वैतागलेला होता. तो वारंवार जावई तसेच मुलीशी वाद घालून लहान नातीला मारून टाकेन अशी धमकी देत असे. याचा अमितला भयंकर राग येत होता. आपला सासरा रामदास आपल्या लहान मुलीला कधीही मारून टाकेल या भीतीपोटी जावई अमित डुकरे याने सासरा रामदास सोनवणे याला मारण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यासाठी त्याने नात्याने भाव लागणारा अमोल उत्तम डुकरे याला मदतीला घेतले होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये अमित डुकरे याने सासरा रामदास सोनवणे याच्याशी संपर्क वाढवला होता. रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी अमित डुकरेने आपला भाऊ अमोल डुकरेला स्वतःच्या कार क्रमांक MH06 AZ 4336 मधून सोबत घेतले. सासरेशी सलग वाढवल्याने त्याला फिरायला जाऊ म्हणून सोबत घेतले. ते त्या कारमधून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या ठिकाणी आले. रविवारचा दिवस असल्याने त्या भागामध्ये फारशी वर्दळी नव्हती. ढवळपुरी जवळील भोकरदरा येथे जाण्यासाठी निमगाव साव जाधववाडी यादववाडी मार्गे निघाले होते. बेल्ला येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर त्यांनी गाडीत पेट्रोल टाकले. अहिल्यानगर कल्याण मार्गावरील नाना बिअर शॉपीतून त्यांनी दारू विकत घेतली. शिंदेवाडी, पोखरी, देसवडे, मांडवे खुर्द, खडकवाडी, वनकुटे मार्गे भोकरदरा, ढवळपुरी येथे गावाकडे जाताना क्रिकेट खेळण्याच्या मैदानावर त्यांनी गाडी आणून सासरा रामदास सोनवणे यांना भरपूर दारू पाजली. ते दारूच्या नशेमध्ये असतानाच हाताने आणि कमरेच्या बेल्टने त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारले. त्या क्रिकेटच्या ग्राउंड जवळच असलेल्या एका खड्ड्यामध्ये ओढत नेऊन त्यांचा मृतदेह टाकला. अंगावरील कपडे, बेल्ट निमगाव साव येथील कुकडी नदीच्या कडेला स्मशानभूमीजवळ एका पत्र्यावर जाळून त्याची राख पिशवीमध्ये भरून ती पिशवी आणि पत्रा नदीच्या पाण्यामध्ये टाकून तिथून ते पसार झाले. त्यांना वाटले की आता कोणताही पुरावा शिल्लक ठेवलेला नाही. या गुन्ह्याला कधी वाचा फुटणार नाही. पण गुन्हा कधीच लपत नाही. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील भोकरदरा ढवळपुरी येथे क्रिकेटच्या मैदानावर एका इसमाचा मृतदेह आढळल्याने एका जागरूक नागरिकाने या घटनेची पारनेर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मारक, कॉन्स्टेबल DG अकोलकर आदींना या घटनेचा तपास करण्यास सांगितले. हे पथक तत्काळ भोकरदरा ढवळपुरी गावाकडे रवाना झाले. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला. इकडे पोलिसांनी रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू नंबर 26/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे दाखल करून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मारक यांच्याकडे सोपवण्यात आला. हा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता त्या परिसरातील लोकांच्याकडे चौकशी केली, पण त्याविषयी फारशी लोकांना माहिती मिळू शकली नाही. या दरम्यानच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अनेक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. भोकरदरा ढवळपुरी येथे क्रिकेटच्या मैदानावर सापडलेल्या मृतकाची ओळख अजून पटली नव्हती. त्यामुळे
तपास रेंगाळलेला होता. यासाठी तपासाची यादी तयार करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्या ग्रुपवर सदर मयताचे फोटो टाकले आणि याचा चांगलाच परिणाम झाला. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी पारनेर पोलिसांशी फोनवर संपर्क करून त्यांना सांगितले की फोटोतील मयत व्यक्ती त्यांचा भाऊ रामदास निवृत्ती सोनवणे, राहणार निमगाव, तालुका जुन्नर हा असून त्याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी घातपात केला आहे. पारनेर पोलिसांना त्यांनी अशी माहिती दिल्याने पोलीस सतर्क झाले. त्यांनी तुळशीराम सोनवणे यांना समक्ष पारनेर पोलीस ठाण्यामध्ये बोलावले. या घटनेची माहिती पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेलाही दिली. मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तुळशीराम सोनवणे पारनेर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यांनी मयत रामदास निवृत्ती सोनवणे यांच्याविषयी अत्यंभूत माहिती पारनेर पोलिसांना दिली. कुटुंबातील बारीक सारीक गोष्टी त्यांनी पोलिसांना सांगितल्या. जवळच्याच नात्यातील इस्मांनी रामदास सोनवणे यांचा खून केल्याची माहिती पोलिसांना सांगितली. जावई आणि जावयाचा भाव यांनी संपवल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी सरकारी कारवाईला सुरुवात केली. मयत रामदासचा सक्का मोठा भाव तुळशीराम सोनवणे, वय वर्ष 58, राहणार सुलतानपूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांची रितसर फिर्याद घेऊन आरोपी जावई अमित नारायण डुकरे, वय वर्ष 38, राहणार पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, त्याचा भाऊ अमोल उत्तम डुकरे, वय वर्ष 31, राहणार औरंगापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 116/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहितीही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हाती आलेल्या माहितीनुसार आरोपींना अटक करण्याचा प्लॅन केला. बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी अमित नारायण डुकरे व अमोल उत्तम डुकरे या दोघांच्याकडे जुन्नर जिल्हा पुणे येथे त्यांच्या गावी जाऊन संपर्क केला. तुम्ही दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी कोठे होता याबाबत विचारले असता त्यांनी कुठलीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी पुढील चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे हजर राहण्याबाबत लेखी नोटीस देण्यात आली. ते दोघेही स्थानिक गुन्हे शाखेमध्ये दिलेल्या तारखेला हजर झाले. त्यावेळी पोलिसांनी अमोल उत्तम डुकरे आणि अमित नारायण डुकरे यांच्याकडे पारनेर पोलीस ठाण्यामध्ये दाखल अकस्मात मृत्यू आणि खुनाच्या मृत्यूबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता एक धक्कादायक सत्य समोर आले. अमित नारायण डुकरे याने मयत रामदास सोनवणे हे त्याचे सासरे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आणि इतर पोलीस अंमलदारांनी ही कारवाई करून दोघा आरोपींना पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मारक आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास केला. दरम्यान अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमधून आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून मृत्यू झाल्याचे नमूद केले. दोघाही आरोपींना अटक करून न्यायालयामध्ये उभे केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठोठावले.